आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयकडून निवडणूक रोख्यांची यादी आयोगाकडे सादर। यादीमध्ये निवडणूक रोख्यांची आकडेवारी। मराठा आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। सदावर्तेंच्या याचिकेबाबत 2 आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करा, हायकोर्टाचे आदेश। पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार। राज्यभरात उन्हाचा चटका वाढला। कमाल तापमानासह किमान तापमानामध्ये सुद्धा वाढ। मालेगावमध्ये सर्वाधिक 40 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। कोकण रेल्वेवर देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त शुक्रवारी ब्लॉकमुळे 5 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल। इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर सुद्धा परिणाम होणार। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आशिया पॅसिफिक विभागामधील सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरव। वर्षाकाठी 5 कोटींपेक्षा जास्त प्रवासी संख्या हाताळल्यानं सलग 7व्यांदा मुंबई विमानतळाला सन्मान जाहीर। एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसनंतर अटल सेतूवरून लवकरच बेस्ट बसचा प्रवास सुरू होणार। कोकण भवन वर्ल्ड ट्रेड सेंटर वाया अटल सेतूचा मार्ग निश्चित करण्याचं काम सुरू। मुंबई सेंट्रल पार्कसाठी जागतिक खुली संकल्पना स्पर्धा घ्या। भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांची पत्राद्वारे मागणी। मुंबईतील सर्वात मोठ्या जागेचं भवितव्य कंत्राटदाराला ठरवू देऊ नका, पत्रामध्ये उल्लेख। ओल्या मच्छीसह सुक्या मच्छीचे दरही दुपटीने वाढले। सुक्या माशांचे दर किलोमागे 300 रुपयांवरून 600 रुपयांवर। पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिर 15 मार्चपासून 1.5 महिना बंद राहणार। मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामानिमित्त मंदिर 1.5 महिना बंद। सकाळी 6 ते दुपारी 11 वाजेपर्यंत देवाचं मुखदर्शन घेता येणार।